या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मी आता चाललो आहे आंबोलीला, कारण मी गेले 2 ते 3 महिने माझ्या प्रॉब्लेममुळे व्हिडिओ टाकले नव्हते. त्यासाठी आता मी आंबोलीला व्हिडिओ शूट करायला जातो आहे. तर या व्हिडिओमधनं आपल्याला जेवढं जास्तीत जास्त दाखवता येईल तेवढं दाखवून, कारण आंबोलीला एक 4 ते 5 पॉईंट आहेत, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर माझ्याबरोबर तुम्ही पण आंबोली फिरायला. मंडळी, मी आता आंबोलीच्या धबधब्यावर आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता किती गर्दी आहे. मला धबधबा दाखवतो, धबधबा कसा दिसतो ते. आणि हा समोर धबधबा आहे. आंबोलीचा धबधबा आहे. माकड आहे, प्रत्येक जंगलात तुम्हाला मिळतील. खाली पूर्ण धुकं आहे, खोल दरी आहे. हा बाजूचा भाग इकडे खाण्याचे स्टॉल आहेत समोर. त्या ठिकाणी तुम्हाला गरमागरम भजी, वडापाव, समोसा, मक्याची बोंड असे तुम्हाला खायला मिळतील. हे समोर स्टॉल आहेत छोटे छोटे. धबधब्यावर जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत, तसंच बाजूला रेलिंग केलेलं आहे. आणि रोड साईडला धबधबा असल्यामुळे त्या ठिकाणी काठ्या वगैरे लावून बंद केलेला आहे. आंबोलीचा धबधबा हा मेन रोडलाच आहे, म्हणजे वेंगुर्ला बेळगाव किंवा वेंगुर्ला कोल्हापूर या महामार्गावर आहे. हे आहे हिरण्यकेशी मंदिराचं पार्किंग. या ठिकाणी आलेले भक्तगण आपल्या गाड्या या ठिकाणी पार्क करून मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जातात. आणि या ठिकाणाहून आपण आता हिरण्यकेशी मंदिर पाहण्यासाठी जात आहोत.
मी आता आलो आहे आंबोलीतील हिरण्यकेशी येथे. आता मी तिकडे जात आहे. तर आता पाऊस पण चालू आहे घालून. तर आता मी तुम्हाला ते हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान आहे वरती. हिरण्यकेशी मंदिराच्या तिथून जे झरे वाहतात ते झरे या नदीपर्यंत येतात आणि खाली ही हिरण्यकेशी नदी म्हणून गणली जाते. इथून वरती पायऱ्या तयार केलेल्या आहेत. सगळं आजूबाजूला जंगल आहे. तरी रोजच्या पेक्षा पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. आता धुकं आणि पाऊस असतो. या मंदिराची आख्यायिका म्हणजे सांगायची झाली तर वेंगुर्ला तालुक्यातील वजराट या गावचे पेंडशे भटजी हे आपला मसाल्याचा व्यवसाय करायचे आणि त्यांना या व्यवसायामध्ये हवं तेवढं यश मिळत नव्हतं. तर त्यांना दृष्टांत दिला, तुम्ही आंबोलीमध्ये जा आणि ज्या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे त्याचे आराधना करा आणि त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. त्याप्रमाणे या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांची आराधना केली आणि त्यांना यश प्राप्त झालं, अशी याची आख्यायिका आहे. मंदिराच्या शेजारी गाय आणि वासरू यांचं हुबेहूब असं एक शिल्प तयार केलेलं आहे आणि इथूनच उगम होतो नदीचा आणि हे पाणी खाली जाऊन त्या ठिकाणी मग हिरण्यकेशी म्हणून नदी गणली जाते. या मंदिर परिसरामध्ये मांसाहार करण्यास आणि धूम्रपान करण्यास बंदी आहे आणि त्या ठिकाणी तसा बोर्ड लावलेला आहे. मी आलो आहे आता कावळेसात पॉईंट बघायला. तर माझ्या पाठीमागे दिसते ते कावळेसात पॉईंटचं पार्किंग आहे आणि तुम्ही बघा आजूबाजूचा आधी परिसर, हा आजूबाजूचा परिसर आहे. या रस्त्याने आम्ही येतो आणि आजूबाजूचा परिसर धुकं चालू झालं आहे. आत्ताच पाऊस गेला आहे. लोक रिटर्न चालले आहेत. समोर आहे ते पार्किंग आहे. असा परिसर आहे. तर चला जाऊया आपण कावळेसात पॉईंट कसा आहे आणि कसा दिसतो.
कावळेसात पॉईंटला रिव्हर्स फॉल्स असं पण म्हणतात, कारण हवेच्या सहाय्याने जे धबधब्याचं पाणी खाली पडतं ते पुन्हा वर येतं, त्याच्यामुळे याला रिव्हर्स धबधबा असं म्हणतात. पावसामध्ये या ठिकाणी कावळेसात पॉईंटला खूप पर्यटक येतात आणि त्यांच्या सुरक्षेसाठी अशी रेलिंग उभी केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रशस्त पार्किंग आहे आणि छोटे मोठे स्टॉल आहेत, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी चहा पान करता येते. शिवाय तुम्हाला नाश्ता पण या ठिकाणी मिळतो. मित्रांनो, हा आहे महादेवगड पॉईंट. या ठिकाणी भरपूर धुकं असतं आणि आपण आता प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करूया. तुम्हाला समोर दिसत असेल धुक्याची पूर्ण चादर आहे आणि समोरचं असं काही दिसत नाही आहे. जसजसं तुम्ही पुढे जाल तसं धुरकट असं दिसतंय. तर चला या महादेवगडावर जाऊन आपण आनंद लुटूया. या ठिकाणी पण चालण्यासाठी पेवर ब्लॉक घालून रस्ता तयार केलेला आहे. हा थेट महादेवगड पॉईंटपर्यंत जातो आणि आजूबाजूला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेलिंग तयार केलेलं आहे. या ठिकाणी त्रिशूळ आणि पाठीमागे फुलपाखराचे पंख तयार केलेले आहेत आणि समोर धुकं असल्यामुळे खालची दरी वगैरे काय दिसणार नाही आहे. अफाट धुकं असतं या ठिकाणी आणि हे साईडला पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी रेलिंग तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती धुकं आहे. त्याच्यामुळे खाली एक पारपोली म्हणून गाव आहे ते पण दिसत नाही आहे किंवा समोरचा रांगणागड वगैरे दिसतो ते पण दिसत नाही आहेत. या ठिकाणी
येताना खूप सावधगिरी बाळगावी लागते. ती पर्यटकांनी जरूर याचे सावधगिरी बाळगावी. आंबोली पर्यटन स्थळापर्यंत तुम्ही कसं पोहोचू शकता किंवा येऊ शकता याची सर्व माहिती, राहण्याची सोय वगैरे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. फक्त या ठिकाणी त्रिशूळ वगैरे दिसत आहेत. हा समोरचा त्रिशूळ एवढंच दिसतंय, बाकी काही दिसत नाही. चला तर मंडळी, आज मी आलो होतो सावंतवाडी तालुक्यातील आंबोली या ठिकाणी फिरायला. माझा आंबोलीचा धबधबा बघून झाला आहे, हिरण्यकेशी मंदिर बघून झालं, कावळे 7 पॉईंट बघून झाला आणि आता शेवटचं पॉईंट म्हणजे महादेवगड पॉईंट पण बघून झाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.